तर मित्रांनो काल RCB वर्सेस चेन्नईची मॅच झाली व मित्रांनो ही मॅच नंतर आज म्हणजेच 23 तारखेला हैदराबाद वर्सेस KKR ही मॅच आहे व मित्रांनो ह्या मॅचसाठी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन्ही टीमांची प्लेइंग 11 त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मॅच डिटेल्स व काही गोल्ड प्रेडिक्शन करणार आहोत। तर चला व्हिडिओला करू सुरुवात। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडके भाऊच्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एजी क्रिकमार। तर मित्रांनो आपण जर ह्या मॅचचे मॅच डिटेल्स पाहिले तर मित्रांनो ही मॅच 23 तारखेला म्हणजे आज खेळली जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर या मॅचचा टाइम हा मित्रांनो 7:30 वाजता ही मॅच सुरू होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो ही मॅच ईडन गार्डन या स्टेडियमवर खेळली जाणार आहे, म्हणजेच कोलकाताच्या होम ग्राउंडवर ही मॅच खेळली जाणार आहे। तर मित्रांनो चला आता आपण दोन्ही टीमांची प्लेइंग 11 पाहू। तर मित्रांनो आपण जर दोन्ही टीमांची प्लेइंग 11 पाहिले तर मित्रांनो पहिल्यांदा आपण KKRची प्लेइंग 11 पाहू। तर मित्रांनो KKR कडून ओपनिंगला गुरबाज सोबत व्यंकटेश अय्यर येणार आहेत। मित्रांनो गुरबाजने जबरदस्त अशी हिटिंग मागच्या वर्षी KKR साठी केली होती। मित्रांनो व्यंकटेश अय्यरने जबरदस्त असे पारी मागच्या वर्षी खेळला होता। त्यानंतर मित्रांनो 3 नंबर जर पाहिलं तर मित्रांनो 3 नंबर श्रेयस अय्यर व मित्रांनो श्रेयस अय्यर हा KKRचा कॅप्टन असणार आहे। मित्रांनो श्रेयस अय्यरने आत्ताच वर्ल्ड कप मध्ये जबरदस्त असा परफॉर्मन्स केला आहे। मित्रांनो KKR मध्ये श्रेयस अय्यरची वापसी होत आहे। मित्रांनो तुम्हाला तर माहिती असेल मागच्या वर्षी श्रेयस अय्यर हा इंजर असल्या कारणाने IPL खेळला नव्हता, म्हणून मित्रांनो श्रेयस अय्यर हा 3 नंबर खेळणार आहे व मित्रांनो श्रेयस अय्यरची ह्या मॅच मध्ये IPL मध्ये वापसी होत आहे। त्यानंतर मित्रांनो आपण जर 4 नंबर पाहिलं तर मित्रांनो 4 नंबर नितीश राणा। मित्रांनो नितीश राणा हे जबरदस्त असा हिटर आहे। त्यानंतर मित्रांनो फिनिशिंगला रिंकू सिंग, त्यानंतर आंध्र रसेल व मित्रांनो सुनील नारायण। त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मिचेल स्टार्क। मित्रांनो मिचेल स्टार्क हा 24 करोडला KKRने ह्या वर्षी IPL ऑक्शन मध्ये घेतला आहे व मित्रांनो जबरदस्त असा बॉलर मिचेल स्टार्क आहे। त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो त्यानंतर चेतन साखरे आहे। मित्रांनो चेतन साखरे हा लेफ्ट हँडेड बॉलर फास्ट बॉलर आहे व जबरदस्त अशी बॉलिंग करतो। त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर वरुण चक्रवर्ती व वैभव अरोरा। मित्रांनो वरुण चक्रवर्ती चांगली बॉलिंग करतो, त्याचबरोबर मित्रांनो वैभव अरोरा ही चांगला फास्टर बॉलर आहे। त्यानंतर मित्रांनो आता आपण हैदराबादची प्लेइंग 11 पाहू। तर मित्रांनो आपण जर हैदराबादची प्लेइंग 11 पाहिली तर मित्रांनो हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा ही ओपनिंगला येणार आहेत। मित्रांनो हेड हा नवीन आहे व मित्रांनो हेड ह्याच वर्षी हैदराबादने विकत घेतला आहे, म्हणजे जो IPL ऑक्शन मध्ये घेतला आहे। त्यानंतर मित्रांनो अभिषेक शर्मा जर पाहिलं तर मित्रांनो अभिषेक शर्मा मागच्या वर्षी सुद्धा IPL खेळला होता व मित्रांनो तो हैदराबादकडूनच खेळला होता व मित्रांनो जबरदस्त परफॉर्मन्स हा अभिषेक शर्माने केला आहे। मित्रांनो अभिषेक शर्मा लेफ्ट हँडेड बॅटिंगही करतो व मित्रांनो थोडीशी बॉलिंगही करतो। त्यानंतर मित्रांनो आपण जर 3 नंबर पाहिलं तर मित्रांनो 3 नंबर राहुल त्रिपाठी। मित्रांनो राहुल त्रिपाठी हा जबरदस्त असा हिटर आहे व चांगली बॅटिंग करतो। त्यानंतर मित्रांनो 4 नंबर ॲडम मार्करम। मित्रांनो मार्करम बॉलिंग सुद्धा करतो आणि बॅटिंग सुद्धा करतो व मित्रांनो मागच्या वर्षी ॲडम मार्करम हा ह्या टीमचा कॅप्टन होता, परंतु मित्रांनो ह्या वर्षी हैदराबादचा कॅप्टन बदलला आहे। त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो क्लासन। मित्रांनो क्लासन विकेट कीपर असणार आहे व मित्रांनो जबरदस्त अशी फिनिशिंग क्लासन करतो। त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर अब्दुल समद। मित्रांनो अब्दुल समद ही जबरदस्त अशी फिनिशिंग करतो। त्यानंतर मित्रांनो शहबाज अहमद। मित्रांनो शहबाज अहमद मागच्या वर्षी RCB कडून खेळला होता, परंतु मित्रांनो ह्या वर्षी शहबाज अहमद हा हैदराबादकडून खेळणार आहे व मित्रांनो तो जबरदस्त अशी बॅटिंग व जबरदस्त अशी बॉलिंगही करतो। त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर पॅट कमिन। मित्रांनो ह्या वर्षी पॅट कमिनला हैदराबादने IPL ऑक्शन मध्ये विकत घेतला आहे। त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो पॅट कमिन हा या टीमचा कॅप्टन सुद्धा असणार आहे। त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर भुवनेश्वर कुमार। मित्रांनो भुवनेश्वर कुमार ही जबरदस्त अशी बॉलिंग करतो व मित्रांनो भुवनेश्वर कुमार हा या टीम मध्ये पहिल्यापासूनच आहे। त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं मित्रांनो मयंक मार्कंडे। मित्रांनो मयंक मार्कंडे चांगला स्पिनर आहे। त्यानंतर मित्रांनो उमरान मलिक। मित्रांनो उमरान मलिक ही जबरदस्त अशी बॉलिंग करतो। मित्रांनो आपण जर यानंतर मित्रांनो आपण जर काही या मॅचसाठी प्रेडिक्शन पाहिल्या तर मित्रांनो या प्रेडिक्शनमध्ये सर्वात पहिली माझी प्रेडिक्शन येते ती म्हणजे मित्रांनो श्रेयस अय्यर या मॅचमध्ये 50 किंवा 50 पेक्षा जास्त रन करेल। हो मित्रांनो माझी पहिली प्रेडिक्शन ही आहे की श्रेयस अय्यर या मॅचमध्ये 50 किंवा 50 पेक्षा जास्त रन करेल। त्यानंतर मित्रांनो माझी दुसरी प्रेडिक्शन ही आहे की मिचेल स्टार्क। हो मित्रांनो मिचेल स्टार्क या मॅचमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त विकेट घेईल। त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो माझी तिसरी प्रेडिक्शन ही आहे की वॉशिंग्टन सुंदर 30 किंवा 30 पेक्षा जास्त रन करेल। त्याचबरोबर मित्रांनो 2 किंवा 2 पेक्षा जास्त विकेट घेईल। तुम्हाला तर माहिती असेल मित्रांनो वॉशिंग्टन सुंदर हा हैदराबादकडून आहे मित्रांनो तो वर बॅटिंग करू शकतो, त्यामुळेच मित्रांनो तो 30 किंवा 30 पेक्षा जास्त रन करू शकतो व मित्रांनो 2 विकेट सुद्धा घेऊ शकतो। त्यानंतर मित्रांनो माझी चौथी प्रेडिक्शन आहे की मयंक अग्रवाल हा 30 पेक्षा जास्त रन करेल व मित्रांनो त्यानंतर माझी 5वी व लास्ट प्रेडिक्शन ही आहे की मित्रांनो ही मॅच KKR जिंकेल। तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच। कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल करा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब नंतर बेल आयकॉन करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत क्रिकेट पाहत राहा, आपले व्हिडिओ पाहत राहा। बाय बाय।